काय वाटतंय तुम्हाला, जमेल का मला? मी स्वतःशी निश्चय केला ना की नाही, मला हे करायचं आहे. त्याच्यानंतरचा हा तिसरा दिवस. तसं तर मला 3 दिवस सलग व्हिडिओ टाकायचे होते, पण नाही जमलं. कारण तिसऱ्या व्हिडिओच्या वेळेस स्टार्ट कुठून करायची हेच कळत नव्हतं. मला असं वाटतं, जे नवीन व्हिडिओज टाकतात ना आणि ज्यांना व्ह्यूज येत नाही, त्यांच्या सगळ्यांचा हा कॉमन प्रश्न असणार किंवा त्यांना सगळ्यांना हे फेस करावं लागत असणार. आता ज्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात ना, त्यांचा काही प्रश्न नसतो. त्यांच्या व्हिडिओला त्यांनी कुठूनही स्टार्ट केली ना, तरी छानच व्ह्यूज येतात, छानच व्ह्यूज मिळतात. प्रश्न असतो जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांचा. आता बघा, आपण कुणाला स्कूलमध्ये गेलो, एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, कुठेही गेलो, जोपर्यंत तिथे काही दिवस रोज जात नाही, जरी त्या माणसांना प्रत्यक्ष भेटत असलं, तरी थोडीशी ओळख, थोडीशी आपुलकी, एवढं सगळं व्हायला वेळ तर लागतोच ना. असाच विचार करून मी आजचा तिसरा व्हिडिओ पोस्ट करते, निश्चय केल्यापासूनचा. त्याच्या आधीचे माझे काही व्हिडिओज तर आहेत. चला, आज होता गुरुवार आणि आजचा दिवस ना एवढा अनएक्सपेक्टेड गेला ना, म्हणजे असा दिवसाचा मी विचारच केला नव्हता. सकाळी लवकर उठले, सगळं आवरलं. म्हणजे हर्षला उठायच्या आधी माझे आंघोळ, कपडे वगैरे हे सगळं झालं होतं. आणि कपडे तर मी हाताने धुतले होते. कपडे वगैरे सुकायला टाकून झाले आणि त्याच्यानंतर ना अहोंचा फोन आला. त्यांचा फोन आला आणि त्यांच्या एका फोनने माझं दिवसाचं पूर्ण रुटीन आणि शेड्यूल सगळं चेंज करून टाकलं. रोजच्या दिवसासारखा नॉर्मल दिवस जाणार होता माझा. म्हणजे सकाळी उठायचं, सगळं घरातलं काम आवरायचं, हर्षबरोबर टाईम स्पेंड करायचा, त्याचा अभ्यास घ्यायचा, स्कूलला सोडायचा, आणायचा आणि असं बरंच काही. पण त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, आज मार्गशीर्ष गुरुवार आहे का? मी म्हटलं हां. ते बोलले, मग तुझी मला तयारी दिसली नाही. मी म्हटलं, अहो मी नाही करत ना. म्हणजे हर्षच्या वेळेस जेव्हापासून मी प्रेग्नेंट राहिले ना, तेव्हापासून मी हे उपवास सोडले होते. तेव्हापासून मी नव्हते करत. त्याच्या आधी, लग्नाच्या आधीपासून मी हे उपवास करत होते. ओव्हरऑल त्यांच्याशी बोलण्यातून असं जाणवलं की त्यांची अशी इच्छा आहे की मी हे उपवास करावं. म्हटलं ठीक आहे. शेवटी त्यांनी फोन ठेवताना मला एक वाक्य सांगितलं की बघ, तुझी इच्छा असेल तर मी म्हणतो म्हणून नको करू, तुला वाटलं तर कर, जबरदस्ती नाही आहे. आता मला सांगा, जर समोरून माणूस असं बोलला तर आपण का नाही करणार? आणि मी खरं सांगू का, माझ्या पण मनात होतंच, आज उद्या एवढंच माझं चाललं होतं. फक्त असं वाटायचं, अरे जाऊ दे, आता पुढच्या वर्षी करेल. पण चला, आज तो योग आला आणि दिवसाला स्टार्ट झाली. आता मी सकाळी ना, सकाळी एकदम लवकर उठल्या ना केसांना तेल वगैरे लावलं होतं. त्याच्यामुळे ना मी केस धुवायचं नंतर थोड्या वेळाने विसरले. पण मिस्टरांचा फोन झाला. म्हटलं चला, आता संध्याकाळी आज उपवास पण करायचा आहे आणि संध्याकाळी पूजा वगैरे पण करायची, हेअर वॉश करूया. हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि आता पूजा वगैरे, मार्गशीर्ष गुरुवार वगैरे करायचे असतील तर बघा, आपण आधीपासून घर छान, थोडंसं साफसफाई, आवरा हे सगळं तर करतोच. माझं असं काहीच प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी काहीच केल्या नव्हत्या. जसा अहोंचा फोन झाला त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं म्हटलं बेडशीट चेंज करूया. तसंही ना खूप दिवसापासून माझं चाललं होतं, मला ही गोष्ट करायचीच होती. आज उद्या असंच टाळाटाळ होत होती. पण ना, हे बेडशीट चेंज करायच्या आधी ना, मागे ज्या खिडक्या आहेत ना, त्या मला साफ करायच्या होत्या. आता काय झालं, आता घाईघाईमध्ये मी बेडशीट तर चेंज करून घेते, पण त्या खिडक्या साफ करायच्या राहिल्या. आता हे साफसफाईचं काम नक्कीच 8-10 दिवसांसाठी माझं पोस्टपोन झालं. आणि जेव्हा बेडशीट टाकते ना, आता माझ्याकडे 2 मुलं आहेत. जरी ते एवढे लहान नसले ना, तरी भरपूर मस्ती चालू असते दिवसभर. आणि त्या मस्तीमध्ये ना बेडशीट एवढं खराब होत असतं ना सारखं. त्याच्यामुळे ना बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी ज्या गाठ मारल्या ना, तशा गाठ मारून ठेवत असते. त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी बेडशीट बरेच दिवस सेट राहतं. फक्त थोडंफार एका साईडने नीट केलं की आपलं बेडशीट छान होतं. आता बेडशीट वगैरे सगळं चेंज करून झालं, तोपर्यंत ना हर्षचा स्कूलचा टायमिंग झाला होता. मग त्याची स्कूलची तयारी केली. अजून ना दिवसभर मला खूप कामं करायची होती. म्हटलं आधी याला स्कूलला सोडून देते. मग त्याचं स्कूलचं वगैरे सगळं आवरायला घेतलं. आणि त्यात घाई म्हणजे अजून की स्कूलवाल्यांनी टाईम टेबल पाठवले. म्हणजे आत्ता कुठे ओपन डे झाला होता सेमिस्टरचा, तर परत सेकंड युनिट टेस्टसाठी टाईम टेबल आले. त्याच्यामुळे ते पण डोक्याला टेन्शन की अभ्यास घ्यायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. मंडेपासून, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही मंडेला बघाल ना, तर मंडेला त्याची क्लास टेस्ट आहे. तर त्याचं पण मला टेन्शन होतं की याचा अभ्यास कसा घ्यायचा काय, कारण जोपर्यंत मी बसणार नाही तोपर्यंत साहेब काही अभ्यास करत नाहीत. ऑफकोर्स त्याचं एज पण नाही येते की त्याने स्वतःहून अभ्यास करावा. मग थोडासा एवढ्या सगळ्या घाईत पण थोडासा त्याचा अभ्यास घेतला, कारण त्याचा जर गॅप पडला ना मग तो सुटतो. म्हणजे त्याला असं वाटतं ठीक आहे यार नको, तो कंटाळतो. मग म्हटलं त्याचा पण थोडासा अभ्यास घेतला. आता त्याची तयारी करते आणि आधी त्याला स्कूलला सोडून येते आणि नंतर परत बोलते तुमच्याशी. स्कूलमधून येतानाच ना मी दही घेऊन आले होते आणि हे चितळे ब्रँडचं दही आहे. मी कोणाचंही प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे, पण हे दही ना खरंच खूप भारी असतं, एकदम घट्ट वगैरे असतं आणि टेस्टला पण छान लागतं. तर ते दही मी घेऊन आले होते. मला लस्सी करायची होती. म्हटलं आता दिवसभर अजून बरीच कामं बाकी होती माझी. घरामध्ये छोटी मोठी खूप साफसफाई करायची होती. त्याच्या आधी म्हटलं थोडी एनर्जी पाहिजे आपल्याला. द्वितीला पण जेवायचं होतं.
मग ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दही घेतलं, त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली आणि ते मस्त फिरवून घेतलं आणि छान मस्त घरच्या घरी आपली छान लस्सी तयार झाली. खूप टेस्टी बनते ही लस्सी आणि लागते पण खरंच छान आणि मस्त स्वस्तामध्ये तयार होते. तुम्ही जर कधी केली नसेल ना, नक्की ट्राय करा. आज मिस्टरांचा पण उपवास असतो, त्याच्यामुळे ना सकाळी खिचडी केली होती. तीच खिचडी थोडीशी राहिली होती. तिला खिचडी खूप आवडते, मग तिला ती खिचडी दिली. त्याच्यानंतर ना माझ्याकडे मिक्स डाळींच्या डोसाचं पीठ पण शिल्लक होतं, मग त्याचे डोसे बनवले, ते पण तिला दिले. आता ते सगळं करून झालं आमचं, मस्त दोघींचं जेवण वगैरे करून झालं. म्हणजे द्वितीने जेवण केलं आणि मी लस्सी घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. मी तसं पूजेची तयारी काहीच केली नव्हती सकाळी, कारण माझं आधीपासून काहीच प्लॅनिंग नव्हतं. आता जे काही करायचं होतं ना, ते सगळं मी संध्याकाळी करणार होते. आता सकाळपासून फक्त एवढंच डोक्यात होतं की मला दिवसभरामध्ये घर क्लीन करून घ्यायचं आहे. तसं तर खूप खराब नव्हतं, पण खूप साफ पण नव्हतं. साफसफाईवर घर आलंच होतं. मला सुरुवात करायचीच होती हळूहळू, पण त्याच्यासाठी 1-2 दिवस लागले असते आणि मी एकाच दिवशी एवढ्या सगळ्या गोष्टी करत नसते बसले, हळूहळू केल्या असत्या. पण चला आता म्हटलं ना, घरामध्ये एवढी छान पूजा वगैरे करायची आहे ना, तर थोडं घर फ्रेश करूया, ज्याच्यामुळे खूप छान वाटतं. बेडरूममधले बेडशीट तर माझं सकाळी चेंज करून झालं होतं, पण आता हे बाहेर दिवाण जे आहेत ना, याच्यावरचे कवर बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होते. आता माझ्या हातामध्ये जे बेडशीट दिसतंय ना, ते मी काय केलं होतं, दिवाळीमध्येच मला हे चेंज करायचं होतं, त्याच्यासाठी मी आणलं होतं. पण दिवाळीमध्ये काही माझं कट करायचं ती हिंमत नाही झाली, कारण ते बेडशीट खूप छान वाटत होतं अखंड असं. पण आता मला काय करायचं होतं, ह्या 2 दिवांवर हे बेडशीट टाकून घ्यायचं होतं, तर त्याच्यासाठी मला ते मधून कट करावं लागणार होतं. ॲक्च्युली माझा प्लॅन अजून वेगळा काहीतरी होता. त्याच्यासाठी मला स्वतः घरी शिवून असे कवर बनवायचे होते, पण ते आता काय पॉसिबल नाही आहे. आज म्हटलं चला, कट करायची इच्छा नसली तरी आता काय ऑप्शन नाही आहे, कट करून घेऊया, कारण हे कवर खूप दिवसांपासून असेच आहेत जे आपल्याला चेंज करायचे आहेत. ॲक्च्युली हे कवर आम्ही एकाला 2 का नाही बनवून घेतलं नाही, याच्या मागे पण कारण आहे. आम्ही घराचं जस्ट काम केलं, तर तेव्हा आम्हाला इथली सिटिंग अरेंजमेंट पण चेंज करायची होती, पण काही कारणांमुळे बरीचशी कामं आमची घरातली पेंडिंग राहिलेत. मग त्याच्याबरोबर हे पण काम पेंडिंग राहिले. म्हटलं चला आता जे आहे जसं आहे त्यात ॲडजस्ट करून घेऊया. हे बेडशीट फायनली आता मी कट करायला घेतलं. मी द्वितीचीच वाट बघत होते, कारण मला दुसऱ्या साईडने बेडशीट पकडायला कोणीतरी हवं होतं. द्विती आली, मग तिच्या मदतीने मी हे बेडशीट कट करून घेतलं आणि आता मी हे दोन्ही दिवांवरचे जे काही गाद्या आहेत ना, त्याच्यावर हे बेडशीट कवर करून घेणार आहे. हा एक घरातला छोटासा चेंज आणि पूर्ण हॉलचा लुकच चेंज झाला. खरंच हे बेडशीट म्हणजे हे कवर चेंज केल्यानंतर ना, एवढं घरामध्ये छान आणि फ्रेश वाटत होतं ना. आणि हे जे पिलो कवर्स आहेत ना, ते पण चेंज वगैरे करून घेतले. हे काम ना खूप दिवसांपासून पेंडिंग होतं. फायनली आज झालं. आज उद्या असंच माझं चाललं होतं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर म्हटलं चला आता एवढी सगळी साफसफाई केली आहे, पायपुसणे वगैरे पण धुवायला काढले. 8 दिवसापूर्वीच धुतले होते. तसे 8 दिवस पण खूप होतात, कारण आता घरामध्ये एवढी धूळ येते ना, म्हणजे ते 2-2, 3-3 दिवसांनी धुतले तरी नको नाही असं झालं. पायपुसणे वगैरे धुवायला टाकले. त्याच्यानंतर मला आता लादी वगैरे पुसायची होती, झाडू मारायचा होता, पण कामाचा थोडासा कंटाळा पण आला होता. म्हटलं चला थोडेसे टीव्हीवर गाणे वगैरे लावूया, म्हणजे थोडंसं काम करायला परत एनर्जी मिळेल. सगळं मस्त घर वगैरे आवरून घेतलं, छान लादी वगैरे पुसून झाली, घराच्या बाहेर पण दारामध्ये असं पुसून वगैरे घेतलं आणि म्हटलं चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊया. सकाळी वगैरे काही रांगोळी काढली नव्हती, मग म्हटलं चला आता रांगोळी काढून घेते. रांगोळी वगैरे काढली ना की घरात छान फ्रेश प्रसन्न वाटतं. आणि ही माझी नेहमीची रांगोळी, म्हणजे नेहमीची म्हणजे बऱ्याचदा मी ही रांगोळी काढते. मला ही फुलं काढायला खूप छान वाटतात आणि आवडतात, आणि ती खूप सिम्पलही आहेत आणि बऱ्याचदा मी ही फुलं काढते. काढायलाही सोपी आणि दिसायलाही खूप छान सुंदर दिसतात. तुम्ही पण कधीतरी काढली नसतील ना, तर अशी फुलं दारामध्ये काढून बघा. एकतर तुम्ही त्याला एकाच कलरमध्ये पण करू शकता किंवा 2 कलरमध्ये जरी रंग केले ना, खूप छान दिसतात. सगळं आवरलं, रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलं. म्हटलं आता जरा स्वयंपाकाची तयारी करून ठेवूया, कारण संध्याकाळ ना पूर्ण बिझी जाणार होती. मग म्हटलं जेवढे जास्तीत जास्त कामं मला आत्ता करता येतील ना, तेवढे जास्तीत जास्त करून घेऊया, कारण संध्याकाळी फक्त पूजेसाठी वेळ द्यायचा होता. मग दुपारच्या वेळेसच ना ही सगळी कामं झाली ना एक्स्ट्राची. त्याच्यानंतर परत छान फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं खीर बनवून घेऊया, कारण तसाही ना गुरुवारी मिस्टरांचा उपवास असतो. आज माझाही उपवास होता. मग शेवयांची खीर तशी दर गुरुवारी आमच्याकडे बनत असते. मग म्हटलं चला आता आज तर दोघांचाही उपवास आहे, मस्त शेवयांची खीर वगैरे बनवून घेऊया. एका साईडला ना टोपामध्ये दूध तापत ठेवलं, थोडंसं पाणीही घातलं त्याच्यामध्ये, आणि दुसऱ्या साईडला ना तुपामध्ये मस्त
मस्त शेवया अशा खरपूस अशा भाजून घेतल्या आणि नंतर त्या शेवया त्याच्यामध्ये टाकल्या, साखर वगैरे घातली, वेलची पावडर घातली. मी कोणताहीच गोडाचा पदार्थ आहे ना म्हणजे शेवया किंवा शिरा याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरत नाही, कारण माझ्या मुलांना ते अजिबात आवडत नाही. सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आली स्वतःच आवरायला. आता पूजा करायची होती मला, साधी सिंपलच रेग्युलर यूजची म्हणता येईल अशी जी साडी होती ना ती मस्त नेसून घेतली. आणि कोणतीही कशी साडी नेसू, साडी नेसलं ना खरंच खूप छान वाटतं. खूप साधी सिंपल पूजा मांडली, म्हणून पूजेची मांडणी वगैरे काही तुमच्याबरोबर शेअर केली नाही. माझा प्रयत्न आहे नेक्स्ट पुढच्या गुरुवारी खूप छान असं पूजा वगैरे मांडायची. बघूया कसं काय जमतंय. राहिलेला स्वयंपाक करून घेतला आणि दर गुरुवारी मिस्टर आणि मी मंदिरामध्ये जात असतो दत्तगुरूंचं. तिथे स्वामींचंही मंदिर आहे, दत्तगुरूंचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो. मंदिरामध्ये एवढं छान डेकोरेशन केलं होतं. तिथे दर्शन वगैरे घेतलं. तिथेच जवळच देवीचं मंदिर आहे, तिथेही दर्शन घेतलं. आणि रात्रीच्या जेवणामध्ये छान असा मेनू होता, डाळ भात, खीर, पापड, वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती. चला तर अशा छानशा जेवणाबरोबर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. होप्स व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब